युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत आणि शुभकार्यापर्यंत येऊन पोहोचलेत। उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं लग्न सोहळे, बारसे आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांवर संकटाचे ढग जमा झालेत। गॅस अभावी स्वयंपाकाची व्यवस्था करणं कठीण झाल्यानं अनेक कुटुंबांना आपली शुभकार्य चक्क पुढे ढकलण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आयोजक आणि केटरर्समध्ये आता चिंतेचं वातावरण आहे। आपण सविस्तर पाहूयात। गॅस टंचाईचा मोठा फटका, शुभ कार्यांच्या तारखा पुढे ढकलल्या, कॅटरिंग व्यवसायाचं कंबरड मोडलं। गॅस टंचाईचा सर्वाधिक तडाखा कॅटरिंग व्यवसायाला बसलाय। मोठ्या कार्यक्रमांसाठी लागणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं कॅटरर्सना नवीन ऑर्डर स्वीकारणं अशक्य झाले। अनेक ठिकाणी ठरलेले कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावे लागल्यानं कॅटरिंग क्षेत्रातील हजारो कामगारांच्या रोजगारावरही कुऱ्हाड आली आहे। ह्या महिन्यात जवळपास 10 प्रोग्राम आहेत। त्यामध्ये 2 लग्न आहेत, 2 मुंजी आहेत, 4 छोटे छोटे प्रोग्राम आहेत, गेट टुगेदर आहे, मुंज आहे, वाढदिवस आहे, डोळ जेवण आहेत। हे खूप सगळे प्रोग्राम असल्या कारणाने आता आमच्याकडे जवळपास 4 किंवा 5 सिलेंडर आजच्या डेटला अवेलेबल आहेत। गॅस टंचाईमुळे कोणतेच कामं घेत आहेत। मग काय आता तारखा पुढे ढकललेल्या गेल्या पूर्ण। आता हा सीझनचा वेळ आहे। इनमिन 4 महिन्यामधून 2 महिने 1.5 महिना सीझन असतो। त्याच्यातही हे असे कार्यक्रम म्हणजे होणारे नाही ते। मग त्याला पर्याय दुसरा काहीच नाही आहे। डिझेल भट्टी पर्याय ठेवला तरी डिझेल आता सध्या स्थितीला पुरत नाही। जो तो गॅस व्यवसायावर धंदा आहे कॅटरिंगवाल्यांचा। कॅटरिंगवाल्याचा एकच व्यवसाय नाही, त्या कॅटरिंगवाल्यासोबत 10 जणांची पोटं भरतात। ह्या परिस्थितीमध्ये कोणालाही काही करता येत नाही। केवळ कॅटरर्सच नव्हे तर मंगल कार्यालय मालकही या संकटामुळे हतबल झालेत। गॅस अभावी स्वयंपाक बनवता येत नसल्यानं अनेक ग्राहकांनी बुकिंग रद्द केली आहेत, तर काहींनी तारखा बदलून घेतल्यात। रिकामी पडलेली मंगल कार्यालय आणि घटलेलं उत्पन्न यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले असून प्रशासनानं तातडीनं गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कारण आम्ही कोणी 700-800 संख्या किंवा 1000 संख्या असली तर त्यांना म्हणतो की तुम्ही एवढी संख्येचं सध्या तरी घेऊ नका, आम्ही ते प्रोव्हाइड करणार नाहीत। त्यामुळे तेही थोडंसं विचार करून थोडंसं दूर ढकलतायत किंवा चर्चा होऊन आम्ही पण जसं सगळेजण वाट पाहत आहेत की युद्ध संपेल आणि हे लवकरच आपल्याला या संकटातून आपल्याला डिझेल किंवा कमर्शियल जे गॅस आहेत ते आपल्याला भेटेल। इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रावरही या परिस्थितीचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। लग्न आणि इतर सोहळ्यांचं सूक्ष्म नियोजन करणाऱ्या कंपन्यांना आता गॅस अभावी व्यवस्था कोलमडल्याचं पाहायला मिळते। ग्राहकांची अस्वस्थता वाढली असून नियोजित कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय। लग्न समारंभांमध्ये ज्या पद्धतीने गॅसचा उपयोग करायला पाहिजे तो होत नाहीये। गॅसच उपलब्ध नाहीये, त्यामुळे स्वयंपाक बनवायचा कसा? आणि यामुळे जे लग्न समारंभ करणारे हॉल आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट आहेत आणि त्यासोबतच केटरिंग व्यवसाय आहे, हा डब घायला आलेला आहे। तर काही जणांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकललेल्या आहेत आणि ज्यांच्या तारखा ठरल्यात त्यांना कुठेतरी संकटाचा सामना करावा लागतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।